जय भीम, नमो बुद्धाय। मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड, श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगाव, जिल्हा कोल्हापूर येथे प्राध्यापक आहे। आज मी छत्रपती शाहू महाराज आणि माणगाव परिषद या विषयाच्या अनुषंगानं काही विवेचन आपणासमोर ठेवणार आहे। खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी एक ओळख जागतिक पातळीवर करून देण्याचं ऐतिहासिक काम केलं। खरं तर त्याविषयी आपण सर्वांनीच कृतज्ञ असावं, नतमस्तक असावं, अशा प्रकारची भावना या क्षणामध्ये माझ्या मनामध्ये आहे। छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर की हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। ह्या उपक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शाहूंच्या विचार आणि कार्याविषयी आपण सदैव नतमस्तक असावं, आपण सदैव त्याविषयी कृतज्ञ असावं, अशा प्रकारची भावना या निमित्तानं माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेच्या निमित्तानं ज्या योजनांची आखणी केली, ज्या उद्दिष्टाच्या दिशेनं छत्रपती शाहू महाराज या संपूर्ण भारताला घेऊन जात होते, त्या उद्दिष्टाची ओळखसुद्धा या निमित्तानं आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचं एक माझं निरीक्षण आहे। 21 व 22 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे पहिली बहिष्कृत परिषद संपन्न झाली। खरं तर ही परिषद संपन्न करत असताना काही गोष्टींचा नव्याने आपण अन्वयार्थ लावण्याची आवश्यकता माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटते। खरं तर ही परिषद नेमकी कोणी आयोजित केली, ह्या परिषदेच्या ठिकाणाविषयी, या परिषदेच्या उद्दिष्टाविषयी आणि एकूण ही परिषद संपन्न होत असताना ज्या काही बाबतींची गोपनीयता बाळगण्यात आली, ह्या सगळ्या अनुषंगानं आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला अभ्यासकांच्यामध्ये एकमत नसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर की हा एक स्ट्रॅटेजीचा भाग असावा, अशी एक शंका मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। असो, या संदर्भात या विषयी जो काही दृष्टिकोन असेल तो आपण मान्य केला पाहिजे। पण त्याहीपेक्षा मला जी महत्त्वाची गोष्ट वाटते ती ह्या परिषदेनं संपूर्ण भारतासाठी काय दिलं, आणि याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपली जी काही फलनिष्पत्ती आहे त्या फलनिष्पत्तीविषयी आपण कृतज्ञ राहतो, आपला ऊर आनंदानं आणि अभिमानानं भरून येतो। खरं तर भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात ही परिषद अद्वितीय आणि ऐतिहासिक अशी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की 21 आणि 22 मार्च 1920 रोजी छत्रपती शाहूंनी या परिषदेचं नियोजन करण्यासंदर्भात बाबासाहेबांशी प्रत्यक्ष चर्चा केलेली होती, त्यांच्याशी विचारविनिमय केलेला होता। आणि ही परिषद घेत असताना की एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की कागल जहागिरीतील माणगाव या गावाची इथे निवड करण्यात आली। तर कागल हा जो काही प्रांत आहे, हा जो भाग आहे किंवा हा जो प्रदेश आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या अखत्यारीतला थोडासा त्याच्यापासून दूर असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग असं घेण्यामागंसुद्धा एक छत्रपती शाहू महाराजांची एक दूरदृष्टी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मग कागल जहागिरीतील माणगाव येथे निवड करत असताना, या गावाची निवड करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी आणखी एक गोष्टीची विशेष खबरदारी घेतली की ह्या जहागिरीत असलेले आप्पासाहेब पाटील यांच्यावरती या अनुषंगानं सगळी जी धुरा आहे ती धुरासुद्धा शाहू महाराजांनी या परिषदेशी संदर्भात दिलेली आपल्याला बघायला मिळते। ह्या परिषदेचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला एकूण याविषयीची पार्श्वभूमी आहे ती थोडीशी आपण मला वाटते की नजरेखालून घालणं हे माझ्यासाठी मला उचित वाटतं। महात्मा फुले, गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, विठ्ठल रामजी शिंदे इत्यादी अनेक मान्यवरांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी एक मोठी चळवळ दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या चळवळीचं योगदान आहे ते योगदान आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। ही सगळी पार्श्वभूमी एका बाजूला असलेली आपल्याला बघायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूला मात्र छत्रपती शाहूंच्या मनात जो विचार आहे तो विचार एक मूलभूत विचार असलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि या मूलभूत विचारामध्येच भारताच्या क्रांतीची बीजे आहेत ती बीजं आपल्याला पाहायला मिळतात। 1902 साली छत्रपती शाहूंनी नोकरीमध्ये 50% आरक्षणाची घोषणा केली आणि त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी केली। 1918 साली
महार वतने आणि बलुतेदारी बंद करून मोफत आणि प्राथमिक शिक्षणाची, सक्तीच्या शिक्षणाची एक मोठ्या प्रमाणातली घोषणा आणि त्या अनुषंगानं अंमलबजावणीचं उचललेलं पाऊल आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकीकडं शाहू महाराजांचं हे कार्य सुरू असताना दुसऱ्या बाजूला विरोधी गटामध्ये मात्र एक प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच काळात विरोधकांनी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केलेला आपण पाहतो. त्यामध्ये मग धमक्या देणे, प्राणघातक हल्ले करणे, वृत्तपत्र आणि नियतकालिकातून या कार्याविषयी अपप्रचार करणे, अशा प्रकारच्या मोहिमा विरोधकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर छत्रपती शाहू महाराज की कोणतंही कार्य करत असताना त्यांची कार्यपद्धती अशी होती की कोणतंही कार्य करत असताना की ते मूलभूत स्वरूपाचं कार्य ठरलं पाहिजे आणि त्यातून जो रिझल्ट आहे, जो परिणाम आहे, अपेक्षित परिणाम आहे, तो जोपर्यंत साधला जात नाही तोपर्यंत छत्रपती शाहू महाराज त्या कार्याच्या मुळाशी जाण्याची एक जी दृष्टी आहे ती दृष्टी देतात. खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी आखलेलं धोरण आणि त्याची केलेली प्रभावी अंमलबजावणी यासुद्धा गोष्टींच्यावरती आधुनिक अभ्यासक अधिक संशोधनानं एक नवा प्रकाश मला वाटते की टाकू शकतील. छत्रपती शाहू महाराजांच्यातला तत्वचिंतक, त्यांच्यातला द्रष्टा विचारवंत, त्यांच्यातला लोकहित दक्ष राजा, अशा वेगवेगळ्या भूमिका आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळेस सर्वसामान्य माणूस म्हणून छत्रपती शाहू महाराज हे जसे आपल्या सर्वसामान्य माणसांना आपले आणि आपला हक्काचा माणूस आपल्याला वाटायला लागतो, त्याचप्रमाणे विचारवंतांच्यामध्ये, बुद्धिमंतांच्यामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी दाखवलेली दूरदृष्टी आहे ती सर्वच बुद्धिमंतांना, विचारवंतांना थक्क करायला लावणारी आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 जानेवारी 1919 साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये ए महार ऑन होम रूल या नावाचा लेख बाबासाहेबांनी लिहिलेला होता आणि तो लेख लिहिताना बाबासाहेबांनी ए महार या टोपण नावानं हा लेख लिहिलेला आहे. आणि ह्या लेखाकडं छत्रपती शाहू महाराजांचं लक्ष वेधलं गेलं आणि ह्या लेखाकडं लक्ष वेधल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या मनामध्ये समतेच्या विचाराची जी बीज आहे ती बीज अधिक मोठ्या प्रमाणात त्या बीजांना एक फुलण्यासाठी एक मोठा अवकाश आहे, तो अवकाश प्राप्त झालेला आपण पाहतो. त्या अनुषंगानं लॉर्ड साऊथ ब्युरो समितीसमोर अस्पृश्यांच्या सुधारणासंदर्भात अनेक लोकांनी आपल्या साक्षी दिलेल्या होत्या. यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात यांनी सुद्धा साक्षी दिलेल्या होत्या. आणि या साक्षींच्यावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या अशा टोपण नावानं हा जो लेख आहे तो लेख लिहिलेला आपण पाहतो. आणि याच लेखानं छत्रपती शाहू महाराजांचं जे लक्ष आहे ते लक्ष वेधून घेतलं आणि त्यांच्या मनामध्ये विचारांची बीज आहे ती मोठ्या प्रमाणात प्रसरण पावत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या विचारांनी एक मोठं स्वरूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 17 डिसेंबर 1919 साली 19 रोजी छत्रपती शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परळ BIT चाळीमध्ये त्यांची भेट घेतात. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे त्या लेखांचं विचारमंथन छत्रपती शाहू महाराजांच्या मनामध्ये अखंडपणे सुरू होतं आणि मग त्याची परिणती ही प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यामध्ये होती. 31 जानेवारी 1920 साली मूक नायक हा जो हे जे नियतकालिक आहे यासाठी छत्रपती शाहूंनी मोठी अशी देणगी यासाठी जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ह्या लेखापासून, त्यांच्या प्रत्यक्ष भेटीपासून आणि विशेष करून माणगाव परिषदेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामधला जे ऋणानुबंध आहे ते ऋणानुबंध मोठ्या प्रमाणात विकसित झालेले, अधिक दृढ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की माणगावची निवड का करण्यात आली, तर माणगाव हे कागल जहागिरीतलं जे काही गाव आहे तर ते गाव असल्यामुळं आणि त्याची जबाबदारी आप्पासाहेब पाटील आणि त्याचबरोबर अनेक जे अस्पृश्य, तत्कालीन अस्पृश्य नेते आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी देण्यात आलेली होती. दत्तोबा पवार, गंगाराम कांबळे, यमाजी कांबळे, दादासाहेब शिर्के, तुकाराम गणाचार्य यासारख्या अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी यासाठी मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या परिषदेमध्ये जे ठराव झाले त्या ठरावामधला 14 क्रमांकाचा जो ठराव आहे तो ठराव आप्पासाहेब पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या ठरावावरूनच म्हणजे खरं तर आप्पासाहेब पाटील यांनी या परिषदेसाठी किती मोठे परिश्रम घेतलेले आहेत हे सुद्धा काय होतात की आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत
की त्या गोष्टींचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला प्रत्येक गोष्ट ही अत्यंत काटेकोरपणे पाहण्यात आली, प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार करण्यात आला आणि आपल्या अपेक्षित उद्दिष्टाच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाण्याच्या दृष्टीनं की याचा सतत वारंवार विचार करून पुढची जी काही कृती आहे ती कृती विचारात घेण्यात आली हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. खरं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायणराव चंदावरकर यांचा आपण ज्यावेळेला विचार करतो तर त्यावेळेला यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव मोठ्या प्रमाणात एकूण भारतीय समाजावर विशेषतः अस्पृश्यता निवारण चळवळीवरती तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण असं असतानासुद्धा की छत्रपती शाहू महाराजांची दृष्टी अशी होती की प्रत्येक जातीचा पुढारी हा त्या जातीतूनच निर्माण झाला पाहिजे, तो जन्माला आला पाहिजे आणि पुढं आला पाहिजे. ही जी भूमिका आहे ही भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही भूमिका घेत असताना छत्रपती शाहूंचा आणखी एक दृष्टिकोन आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने की ज्या जाती समूहातून एखादा नेता पुढे येतो त्या जाती समूहाचं दुःख त्या नेत्याशिवाय इतरांच्यापर्यंत तेवढ्या तीव्रतेनं पोचलेलं असण्याची शक्यता नसते. या अनुषंगानं छत्रपती शाहू महाराज या एका मुद्द्यावर ठाम राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग वीरा शिंदे, नारायणराव चंदावरकर यांच्यापेक्षासुद्धा अस्पृश्य परिस्थितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड आहे, ती निवड दूरदृष्टीनं करण्याची भूमिका छत्रपती शाहू महाराज घेतात. हे आपण काय केलं पाहिजे की लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. याचाच अर्थ एकूण बाबासाहेबांचं वय आपण बघितलं तर शाहू महाराजांच्या या परिषदेपर्यंत 29 वर्षाचं अवघं बाबासाहेबांचं त्यांचं आयुष्य असलेलं बघायला मिळतं. पण बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर, बाबासाहेबांच्या विचारांचा परिचय झाल्यानंतर मग मात्र आपण हाती घेतलेल्या कार्यापासून तसूबरोही ढळायचं नाही अशा प्रकारची दृढ प्रतिज्ञा छत्रपती शाहूंनी केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना पुढं आणण्यासाठी आपली कंबर कसतात ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं नेतृत्व इतक्या लहान वयामध्ये जागतिक पातळीपर्यंत ते उमटलं पाहिजे. यासाठी त्यांच्या धोरणांची जी काही अंमलबजावणी ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराज या परिषदेकडे पाहतात. ही गोष्ट आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये घेतली पाहिजे. खरं तर बाबासाहेबांच्यावर असलेला विश्वास हा शाहू महाराजांनी अधिक अधोरेखित केलेला आहे. दुसऱ्या बाजूला अस्पृश्य समाजाचा नेता म्हणून जरी बाबासाहेबांना समोर आणण्याचं धाडस छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं असलं तरीसुद्धा ह्या कार्याविषयी प्रचंड असं विरोधकांच्यामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ती लाट थोपवून धरण्यासाठी सुद्धा काही व्यूहरचना आखली गेली पाहिजे. यासाठी बाबासाहेबांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या ज्या भेटी झाल्या त्या भेटीच्या अनुषंगानं चर्चा किंवा विचारविनिमय झालेला आपल्याला बघायला मिळतो. पण काही गोष्टीची जी गोपनीयता आहे ती गोपनीयता जाणीवपूर्वक राखण्यात आलेली होती, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ती गोपनीयता राखण्याचं एक कारण मला असं वाटतं की ही जी स्ट्रॅटेजी आहे, जी व्यूहरचना आहे, ती व्यूहरचना विरोधकांच्या लक्षामध्ये येऊ नये हा एक त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग होता. दुसरी गोष्ट अशी होती की हे सगळं करत असताना की छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानाविषयी विरोधकांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता आणि तो असंतोष उग्र स्वरूप धारण करण्याच्या अवस्थेपर्यंत जाईल की काय अशा प्रकारची शंका होती. आणि अशा वेळेला एखादा आपण हाती घेतलेलं काम हे वेगळ्या पद्धतीनं काहीतरी व्यूहरचना आखून आपल्याला करावं लागेल अशा प्रकारची एक धारणा छत्रपती शाहू महाराजांची या काळात झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ही परिषद झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी परिषदेपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी सप्टेंबर 1919 रोजी नागपूरचे गणेश गवई आहेत तर यांना एक शाहू महाराजांनी पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये अगदी कमी ओळीचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांनी लोकमान्य ही जी उपाधी आहे ती उपाधी दिलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर लोकमान्य ही उपाधी बाबासाहेबांना देण्याच्या मागं छत्रपती शाहूंचा एक वेगळा दृष्टिकोन आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या नेतृत्वाला लोकमान्यता मिळाली पाहिजे ही त्यांची त्यामागची दूरदृष्टी होती आणि ती मिळालेली होती. याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला होता. आणि आज आपण ज्यावेळेला बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करतो तर त्यावेळेला छत्रपती शाहूंनी दिलेली लोकमान्य ही जी उपाधी आहे ही उपाधी किती दूरदृष्टीची होती याचा आपल्याला प्रत्यय येतो. तर अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात कोल्हापूर, नागपूर आणि दिल्ली
अशा वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर अनेक सभा अनेक मेळाव्यांचं आयोजन केलेलं आपल्याला बघायला मिळतं। आणि हे सगळं होत असताना की एक विचारधारा घेऊन छत्रपती शाहू महाराज हे समतेच्या विचारानं झपाटलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे माणसाला मनुष्यत्व जे आहे त्याचं त्या मनुष्यत्वाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे ही त्यांची धारणा आहे। आणि मग ज्या काळात छत्रपती शाहू महाराज काम करतात तो काळ आपण लक्षात घेतला तर त्यांच्या विरोधात अनेक प्रकारचं बंड अनेक प्रकारचा विरोध मोठ्या प्रमाणात झालेला होता। आणि आपलं संस्थान लोक उलथून टाकतात की काय अशा प्रकारची विरोधकांच्या मनामध्ये एक उर्मीची भावना आहे ती भावनासुद्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण ती होत असताना की एकीकडं अशा प्रकारचा विरोध होत असताना दुसऱ्या बाजूला आपण घेतलेल्या कार्यापासून आपण तसुबरी ढळायचं नाही हा दृढ निश्चय छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच दरम्यान आपण विचार करतो त्यावेळेला कोथळी येथील जाहीर सभेत लोकमान्य टिळकांच्याकडून अस्पृश्य लोकांच्या विषयी आणि अस्पृश्यांच्या विषयी आणि शेतकऱ्यांच्या विषयी खरं तर एक अपशब्द वापरण्यात आलेला होता। त्यामुळं अनेक लोक दुखावलेले होते आणि ह्या दुखावलेल्या लोकांच्या बाजूने छत्रपती शाहू महाराज विचार करतात आणि तो विचार करताना ते बाबासाहेबांची चर्चा करून असं म्हणतात की आपल्याला या संदर्भात कायदेशीर काही लढाई आपल्याला लढता येईल का हा विचारसुद्धा बाबासाहेबांच्या सोबत छत्रपती शाहू महाराज बोलून दाखवतात। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। म्हणजे हा विचारानंतर पाठीमागे पडला पण शाहूंची जी दृष्टी आहे की बाबासाहेबांना जागतिक पातळीवर त्यांना लोकमान्यता मिळाली पाहिजे जागतिक पातळीवरचं नेतृत्व बाबासाहेबांचं या निमित्तानं तयार झालं पाहिजे ही भावना यामागे छत्रपती शाहू महाराजांची असलेली आपल्याला बघायला मिळते। आणि मग की बाबासाहेबांच्या विषयी असणारा छत्रपती शाहू महाराजांच्या मनातला आदर आणि बाबासाहेबांना शाहू महाराजांच्या विषयी असलेला आदर हा आपण लक्षात घेतला तर हे दोन्ही महामानव खरं तर आपल्या हाती घेतलेल्या कार्याच्या निमित्तानं की एकूण भारतीय पातळीवरचा जो विचार आहे व्यापक विचार आहे तो विचार घेऊन ते काम करतात ही गोष्ट आपल्याला लक्षात येते। 16 फेब्रुवारी 1922ला दिल्ली येथे छत्रपती शाहू महाराजांनी जनतेला जे काही आव्हान केलेलं आहे त्या आव्हानामध्ये असं ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यानुसार वर्तन करणारा जो समाज आहे तो समाज आपल्याला काय करता आला पाहिजे की निर्माण करता आला पाहिजे। बाबासाहेबांच्यासारखं वागणारे तरुण आहेत त्या तरुणांची फौज आपल्याला निर्माण करायची आहे हे शाहू महाराज 16 फेब्रुवारी 1922 साली बोलून दाखवतात। आणि आपण विचार केला तर त्या काळात म्हणजे शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या विचारांचं त्यांच्या कार्याचं त्यांच्या तत्त्वज्ञानाचं आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातील वागण्याचं जरी अवलोकन आहे ते किती सूक्ष्मपणे केलेलं होतं हे आपल्याला काय होतं की लक्षामध्ये येतं। म्हणजे बाबासाहेबांचं वय 29 ते 32च्या दरम्यान या काळात आहे आणि अशा काळात बाबासाहेबांच्या विचारानुसार बाबासाहेबांच्या वर्तनानुसार आपल्या तरुणांच्या समोर एक काय असलं त्यांच्या रूपानं एक रोल मॉडेल निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना छत्रपती शाहू महाराज व्यक्त करतात हेही आपण काय केलं पाहिजे की लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। आणि मग ह्यांचे जे ऋणानुबंध आहेत या निमित्तानं पुढं अखंडपणे चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। ही परिषद झाल्यानंतर आप्पासाहेब पाटील यांच्यावरती सुद्धा बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला त्यांना प्रचंड मनस्ताप आणि मानसिक त्रास त्यांना देण्याचा प्रयत्न झाला तरीही आप्पासाहेब पाटील हे डगमगले नाहीत आणि आप्पासाहेब पाटलांच्या पाठीमागं छत्रपती शाहू महाराज हे ठामपणे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे एखादं सामाजिक काम करत असताना त्या कार्याच्या पाठीमागं ज्या वेळेला एखाद्या अडचणी जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात तर त्या अडचणींना तितक्याच समर्थपणे तितक्याच ताकदीनं तितक्याच दूरदृष्टीनं परतवून लावलं पाहिजे हा जो गुण आहे तो छत्रपती शाहू महाराजांच्यामध्ये असलेला काय होतो की आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे दुसरी आणखी गोष्ट आपण ज्यावेळी बघतो त्यावेळेला की या माणगाव परिस्थितीच्या निमित्तानं छत्रपती शाहू महाराजांनी भारतीय पातळीवरती सामाजिक विचारांचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं एक उभं राहिलं पाहिजे ही दृष्टी त्यांच्या मागं असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मग आपण पुढं ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला बाबासाहेबांच्या मनातसुद्धा छत्रपती शाहूंच्या विषयी अपार अशी जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये ठेवली पाहिजे। म्हणजे माणगाव परिषदेपूर्वी बाबासाहेबांची शाहू महाराजांची भेट झालेली होती त्या भेटीतून बाबासाहेबांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी नितांत आदर निर्माण झालेला होता। पण नागपूरला जी परिषद घेतली त्या परिषदेला खरं तर छत्रपती शाहू महाराजांना बाबासाहेबांनी निमंत्रित केलेलं होतं पण त्यांच्या कन्या आजारी असल्यामुळं अक्कासाहेब आजारी असल्यामुळं छत्रपती शाहू महाराजांना या परिषदेला जाणं हे शक्य झालेलं नव्हतं आणि छत्रपती शाहू महाराज या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते।
आपल्या मुलगीच्या आजारपणामुळं ते येणार नाहीत ही गोष्ट ज्यावेळेला बाबासाहेबांना कळाली तर त्यावेळेला बाबासाहेबांना प्रचंड दुःख झालं आणि त्यावेळेला बाबासाहेब 11 मे 1920 रोजी शाहू महाराजांना पत्र पाठवतात आणि त्या पत्रात बाबासाहेबांची भावना व्यक्त करतात. ती मला वाटते की खूप अतिशय महत्त्वाची आहे. यावरून सुद्धा बाबासाहेबांच्या मनात छत्रपती शाहूंच्या विषयीचा जो आदर आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे याची आपल्याला प्रचिती येते. यामध्ये बाबासाहेब म्हणतात, नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्व कार्यनाश होणार यात तीळ मात्र शंका नाही. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग. घरी आपत्ती आजारी असता आपल्यावर सभेस येण्यास गळ घालणे हे कठोरपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. पण काय करावे. अक्कासाहेबांसारखे आम्ही आपले लेकरे नव्हेत काय. आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय. आणि आम्ही आज किती काळेपर्यंत आजारी आहोत हे आपल्यास सांगावयास नको. आपल्या लढीवाळ अस्पृश्य लेकरास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर आपण त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. म्हणजे ह्या ओळीतून सुद्धा, ह्या विधानातून सुद्धा बाबासाहेबांची समाजाप्रती असलेली तळमळ आहे ती आपल्याला लक्षात येते. म्हणजे एकीकडं अक्कासाहेब आजारी आहेत, ते येऊ शकत नाहीत आणि त्यांना अशा परिस्थितीत शाहू महाराजांना बोलवणं ही कठोरपणाचं लक्षण आहे अशा प्रकारची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र की आपण आला नाही तर हा जो समाज आहे तो समाज पुन्हा रसातळाला जाईल आणि त्याला पण परत हात वर देऊन त्याला वरती घेणं हे आपल्यासाठी कठीण गोष्ट होईल. अशा प्रकारची एक करुणा, एक कणव, एक कळवळा समाजाविषयी असलेला बाबासाहेबांना पाहायला मिळतो. आणि मग ते एक विधान करतात त्यामध्ये की अक्कासाहेबांसारखे आम्ही आपली लेकरे आहोत, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही. ही गोष्ट आपण जेव्हा लक्षात घेतो तर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावरचा बाबासाहेबांचा विश्वास हा सुद्धा काय होतो की या निमित्तानं अधोरेखित होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग ह्या दोन महामानवांनी एकमेकांच्या विचारांच्या कृतीच्या आधारानं की समाजाची जी काही म्हणजे केलेली प्रगती आहे, समाजाला खऱ्या अर्थानं की गुलामगिरीतून वरती आणण्यासाठी दिलेलं योगदान आहे, ते योगदान आपण जेव्हा लक्षात घेतो त्यावेळेला या दोन्ही महामानवांच्या विषयी आपल्या मनामध्ये नितांत आदर निर्माण होतो आणि कृतज्ञतेनं आपण त्यांना नतमस्तक झालं पाहिजे अशा प्रकारची एक भावना, ती भावना आपल्याला असलेली बघायला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 मे 1922 रोजी एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात महाराजांच्या निधनाने शोषित वर्गाने त्यांचा महान हितकर्ता व त्यांनी हाती घेतलेला महान ध्येयाचा कैवारी हरपल्याची भावना जी आहे ती भावना व्यक्त केलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं कार्य, त्या कार्याची जी काही पोकळी आहे ती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांना अस्वस्थ करते आणि त्या अस्वस्थतेतूनच बाबासाहेब परदेशातून छत्रपती शाहू महाराजांच्या विषयीच्या आपल्या भावना आहेत त्या शोक संदेशामध्ये व्यक्त करतात. आणि राजाराम महाराजांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांचा जो उल्लेख आहे तो उल्लेख असलेला काय होतो की आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे यावरून सुद्धा छत्रपती शाहूंच्या कार्याविषयी बाबासाहेबांच्या मनातला आदर आहे तो आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे. एकीकडे बाबासाहेबांना जागतिक पातळीवरती पुढं आणणं, त्यांचं नेतृत्व तयार करणं, त्यासाठी अनुकूल अशी समाजाची मानचित्र तयार करणं या ध्येय प्रेरणेनं छत्रपती शाहू महाराज झपाटून काम करतात. तर दुसरीकडं छत्रपती शाहू महाराजांसारखा पाठीराखा जर बहुजनांच्या शोषितांच्या पाठीशी उभा राहिला नाही तर त्या समाजाची पुन्हा दयनीय अवस्था होईल. अशा प्रकारची एक भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करून छत्रपती शाहूंच्या कार्याविषयीचा विश्वास आहे तो सुद्धा काय होतात की व्यक्त करतात. की कोल्हापूर संस्थानात दलित प्रजा परिषदेत 30 डिसेंबर 1939ला बाबासाहेबांनी एक जे भाषण केलेलं आहे त्या भाषणातल्या काही गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर वर्तमान परिस्थितीवरती नव्यानं पुन्हा प्रकाश पडू शकतो. यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, कोल्हापूर संबंधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे व या गोष्टीबद्दल अस्पृश्यांना व मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी कोल्हापुरातच खरी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली ती ही गोष्ट होय. ब्राह्मण्याची नांगी तोडण्याबाबतीत शाहू छत्रपती हे शिवरायांपेक्षा श्रेष्ठ होत असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांनी ब्राह्मण्य नष्ट करण्याचा धडाडीने प्रयत्न केला यातच त्यांची थोरवी आहे. शाहू छत्रपतींनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व ब्राह्मण्याचा बालेकिल्ला ढासळून टाकला. ही ती महान कामगिरी होय. म्हणजे ही कामगिरी लहान नाही. या अनुषंगानं सुद्धा आपण ज्या वेळेला बाबासाहेबांनी छत्रपती शाहूंचा जो काही केलेला गौरव आहे तो गौरव पाहतो
त्यावरून आपल्याला छत्रपती शाहू महाराजांची जी काही भूमिका, त्यांचं एकूण योगदान आणि त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली जी पोकळी आहे ती त्या पोकळीवर सुद्धा काय होतं की फार मोठा प्रकाश पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर 1922ला शाहू महाराज आपल्यातून निघून गेले. शाहू महाराजांना काही काळ जर अजून आयुष्य लाभलं असतं तर कदाचित आज आपल्याला जे भारतात चित्र दिसतं त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या गोष्टी यांच्या पद्धतीनं आपण पुढं गेलो असतो. हे मला वाटतं की ह्या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एकीकडे ह्या दोन महापुरुषांची जी काही दूरदृष्टी आहे त्या दूरदृष्टीतून समाजाचं आपल्याला भलं करायचं आहे. ते करत असताना आपल्याला विरोध होणार आहे, आपल्याला अडचणी येणार आहेत. ह्या अडचणी ध्यानात घेऊनसुद्धा खरं आता की माणसाला माणूस पण दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, ही जी काय प्रेरणा आहे ह्या प्रेरणेपोटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या दोन्ही महापुरुषांच्याकडून झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला जो काही पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार नव्यानं आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्या पत्रातून अनेक गोष्टींचा जो काही खुलासा आहे तो खुलासा होतो. ही सुद्धा गोष्ट काय केली पाहिजे की आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे खरं तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी पत्र लिहिलं आणि माणगाव परिषदेचा दुसरा दिवस होता त्या दिवशी शाहू महाराज कागल जहागिरीतलं माणगाव या गावी अस्पृश्यांची परिषद आहे आणि मी त्या निमित्तानं पान सुपारीच्या कार्यक्रमाला जाणार आहे अशा प्रकारची एक माहिती अधिकाऱ्यांना पोचवून छत्रपती शाहू महाराज त्या परिषदेला जातात. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय काय आहे या पत्रातून सुद्धा येतो. हे पत्र नव्यानं अलीकडंच मला वाटतं की प्राध्यापक संभाजी बिरांजे यांच्या अभ्यासातून ते पत्र उपलब्ध झालं आणि त्यांचं ग्रंथरूपानं सुद्धा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रदेशातून केलेला पत्रव्यवहार आणि छत्रपती शाहूंनी बाबासाहेबांच्या अनुषंगाने केलेला पत्रव्यवहार या निमित्तानं या माणगाव परिषदेच्या अनेक गोष्टींच्यावरती एक नव्यानं प्रकाश पडतो आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विषयीचा जो आदर आहे तो आपल्या मनामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात काय होतो की निर्माण होतो. ह्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं योगदान आहे ते योगदान आपल्या देशातली खरं तर एक फार मोठी कामगिरी आहे, उपलब्धी आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. छत्रपती शाहू महाराजांना वगळून आपल्या देशाचा कोणत्याही प्रकारचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जो काही इतिहास आहे तो आपल्याला पुढं समजून घेता येणार नाही. त्या शाहू महाराजांच्या नोंदीशिवाय आपल्या देशाचा कोणत्याच प्रकारचा इतिहास आहे तर तो पूर्ण होणार नाही. इतकं मोठं असं योगदान छत्रपती शाहूंनी दिलेलं आहे. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात खरं तर 100 वर्षांनासुद्धा त्यांच्या विचारांची जी काही तीव्रता, त्यांच्या विचारांची ओळख, त्यांच्या विचारांचं जी काही उपयुक्तता आहे ती आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक जाणवू लागते. यातच शाहू महाराजांच्या मला वाटते कार्याचं एक मोठेपण लपलेलं आहे. इतकंच मला या निमित्तानं आपल्याशी बोलायचं होतं, आपले संवाद साधायचा होता. खरं तर मी काही नव्यानं गोष्टी आपल्याला सांगितल्या अशातला भाग नाही, पण शाहू महाराजांचा अलीकडच्या काळात जो पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं काही नव्यानं आपल्याला काही गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या या परिस्थितीनिमित्तानं अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या मुळापर्यंत पोचण्यासाठी एक मोठी मदत या निमित्तानं झालेली मला वाटतं, पाहायला मिळते. खरं तर ह्याविषयी अधिक संशोधन होण्यालासुद्धा एक खूप मोठा अवकाश आहे. अभ्यासकांनी याच्यासाठी एक योगदान द्यावं आणि या विषयावर अधिकाधिक संशोधन करून पुन्हा नव्यानं माणगाव परिषद आणि या दोन महापुरुषांचं कार्य यावरती प्रकाश टाकावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.